नमस्कार, मी अखिल बसारकर विदर्भ माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी। चंद्रपूर शहरातील एका व्यापाऱ्याकडे लग्नाच्या कार्यक्रमात नाच गाण्यासाठी जात असलेल्या एका किन्नरांच्या टोळीवर शहरातील कथित किन्नरांच्या टोळीने हल्ला चढवून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याने हल्ला झालेल्या किन्नरांवर भीतीचे वातावरण पसरले आहे। संबंधित घटनेबाबत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी यांना निवेदन देऊन कथित किन्नरांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूर शहरातील मागील अनेक वर्षापासून किन्नरांचा एक गुट वास्तव्यास आहे। पोटाची खडगी भरण्यासाठी ते कोणत्याही कार्यक्रमात नाचगान करून आपल्या शापित आयुष्याचा रहाटगाडा पुढे ढकलत आहे। मात्र मागील काही दिवसापासून पुन्हा एक कथित किन्नरांचा गुट सक्रिय झाला आहे। श्यामनगर येथे राहणारा राजू काचोडे हा किन्नर पंथातील गे समजून संबोधन ट्रस्ट नावाची संस्था सुरू केलेला आहे। मुळात त्याचे लग्न होऊन त्याला एक मुलगा आहे। तो काही छोट्या गरीब मुलांना सुद्धा किन्नराच्या भूमिकेत आणून त्यांच्याकडून भीक मागण्याचे काम करून घेत आहे। एवढेच नव्हे तर काही मूळ किन्नरांची साथ घेऊन चालवलेल्या या त्यांच्या व्यवसायात तब्बल 15 ते 20 पुरुष किन्नरांचा वेश परिधान करून वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे। मात्र महिन्याच्या 11 तारखेला मुस्कान नावाच्या असली किन्नर समूहाने एका व्यापाऱ्यांच्या मुलाला लग्नात नाच गाण्याचे करार केल्यानंतर ते तिथे गेले असता दुसऱ्या गुटातील कथित किन्नरांनी काही असली किन्नरांना सोबत घेऊन राजू काचोडे यांनी त्यांच्यावर हमला केला। त्यात असली किन्नर केवळ 6 ते 7 असल्यामुळे व दुसऱ्या गुटातील जवळपास 25 ते 30 कथित व काही असली किन्नरांच्या साथीने मिळून राजू काचोडे यांनी त्यांच्यावर हल्ला केला। हमल्यात वयाने कमी असलेल्या मुस्कान गटाच्या किन्नरांना बेदम मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले। सोबतच त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाडण्यात आले। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस येऊन पोहोचले। मात्र ज्या कथित किन्नरांच्या गुटांनी मारहाण केले त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे न लावता उलट ज्या किन्नरांनी मार खाल्ला त्याच मुस्कान किन्नरच्या गुटाच्या 4 किन्नरांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अन्याय केला आहे। याबाबत मुस्कान किन्नरांच्या गुटांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे तक्रार दिली आहे। या तक्रारीत चंद्रपूर शहरातील सर्व किन्नरांची वैद्यकीय तपासणी करा, राजू काचोडे यांच्या प्रबोधन ट्रस्टची चौकशी करण्यात यावी, त्यांच्याकडे असलेल्या नकली किन्नरांवर लोकांकडून बळजबरीने पैसे वसूल करतात त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि वैद्यकीय तपासणीत वैध असणाऱ्या किन्नरांना पोलीस विभागामार्फत ओळखपत्र देण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या यात केल्या आहेत। जो असली नकली किन्नर है उन लोग को अलग किया जाए। जो नकली किन्नर लोग असली किन्नर के भेषों में है, जो कपड़े पहन के मांग रहे खा रहे हैं, उन लोग को भी डॉक्टर के पास में जाके अपने गवर्नमेंट के पास में जाके चेकिंग करा जाए और देखा जाए कि कौन असली है और कौन नकली है। हमारी 2 टीम है चंद्रपुर में, मैं मुस्कान किन्नर बोल रही, 2 टीम है। वो एक टीम में नकली किन्नर, आधे से ज़्यादा नकली किन्नर लोग हैं और वो हमारे पे बहुत अटैक कर रहे हैं और हमको वार्निंग दे रहे हैं कि तुम्हें जीने नहीं देंगे चंद्रपुर में। तो मैं ये चाहती हूँ कि सब लोग से यही विनम्र है कि मेरी असली नकली किन्नर की कार्रवाई करा जाए, असली नकली किन्नर को अलग दूर किया जाए। कुछ लोग ऐसे हैं कि थोड़ी देर के लिए साड़ी पहन के मांग के हमको डरा धमका के अल्लाह हमको वार्निंग दे के, हमको मारपीट के वार्निंग दे के, जान से मार डालने की धमकी दे के, हमको हमारे सामने आके बोल के कि हमको ये चंद्रपुर में नहीं रहना, चंद्रपुर में नहीं मांगना चाहिए, चंद्रपुर में नहीं रहना चाहिए, तुम लोग बाहर से आए, तुम लोग डाकू चोरे करके। वही हम असली किन्नर लोगों को बोल के वो नकली किन्नर राजू काचोड़े ये हमको धमकी दे के कुछ असली किन्नरों के साथ में मिल के वो भी अपने आप को किन्नर बोल के हमको डरा रहा धमका रहा। तो मैं ये चाहती हूँ सबसे कि गवर्नमेंट से हमको हेल्प मिले, गवर्नमेंट से हमको हमारे किन्नर का एक कार्ड मिले कि हम असली किन्नर है कि नहीं है। हमारी भी चेकिंग करा जाए और जो दूसरी टीम है उनकी भी चेकिंग करा जाए। और पुलिस लोगों से ये बोलना चाहती मैं कि पहले के लोग जो किन्नर लोग रोड पे नहीं दिखते थे, छुप छुप के रहते थे क्योंकि वो असली किन्नर थे। अभी बहुत किन्नर हो गए हैं, हर रोड पे, हर बस स्टैंड पे, हर रेलवे स्टेशन पे, हर जगह देखो आपको किन्नर लोग ही दिखेंगे, वो नकली किन्नर है। मैं पुलिस वालों से यही बोलना चाहती, जहाँ पे अगर रोड पे तुमको किन्नर लोग दिख रहे हैं तो उनको पकड़ो और पहले उनकी मेडिकल टेस्ट करो, वो असली है नकली है। वो खाली साड़ी में ऐसे दिख रहा है मगर अंदर में चोर डाकू रहते हैं वो लोग, और वही लोग ऐसे काम कर रहे हैं, रोड के ऊपर तमाशे कर रहे हैं, क्या बोलते हैं, गुंडे लोगों से मरवा रहे हैं, दादागिरी एक तरफ की, दादागिरी एक तरफ के राउडी शीटर के जैसे, एक तरफ के डॉन के जैसे कर रहे हैं वो लोग। तो मैं सबसे यही निवेदन करती कि हमको बचाओ। हम किन्नर चंद्रपुर से, हम मुस्कान किन्नर ही, ये मेरे सब चेले लोग हैं। हम लोग के ऊपर में हमला हुआ था और ऐसा हमला दोबारा ना होना चाहे, पुलिस से हम हमारी विनंती करते हैं। या संदर्भात पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी मुस्कान गटातील किन्नर यांच्या व्यथा ऐकून हे प्रकरण चौकशीकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सोपवले असल्याची माहिती आहे। या प्रसंगी तक्रार देणारे मुस्कान यांच्यासह स्वीटी, सरोजा, संजना, फैजल, लीजा इत्यादी किन्नर उपस्थित होते। विदर्भ माझासाठी मनोज गोरे, चंद्रपूर।
पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.